जालना जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे। अंबड तालुक्यातील शहागड परिसरात सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळू माफियाकडून थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला। अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चक्क हवेत गोळीबार करावा लागला। तहसीलदार चव्हाण यांनी 4 राऊंड फायर केले। आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। आरोपींचे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात 4 अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज सकाळी 5 वाजल्यापासून मला काही गावकऱ्यांचे फोन आलेले होते की शहागडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे। यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस तक्रारी झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने मी पंचनामा आणि पुढच्या कारवाई केलेल्या आहेत। आज रोजी परत वारंवार फोन आल्यामुळे मी सकाळी 5 वाजता निघालो। त्यानंतर आम्ही पथक बोलून घेतलं। पथक घेतल्यानंतर आम्ही गस्त करत होतो शहागड परिसरामध्ये आणि आपेगाव वगैरे तिकडून मग पुलावर ज्यावेळेस आलं की आम्हाला लक्षात आलं की इथं 3 ट्रॅक्टर ह्या आपल्या पुलाखाली शहागड चौकीच्या म्हणजे शहागड पुलाच्या खाली उत्खनन करत असलेले दिसले। मग आता मागच्या वेळेस आम्हाला असा अनुभव होता की आम्ही शहागडकडून घुसलो की ते तिकडून पुढून बीडकडे निघून जायचे, म्हणून मी 2 आमचे सदस्य शहागडकडून टाकले आणि मी बीडकडून तिकडून मध्ये आलो। मग आमच्या इकडच्या सदस्यांना ते पाहिल्यानंतर ते ट्रॅक्टर पळू लागले। पळत असताना आम्ही पुढून आलो। पुढून आल्यानंतर आमचे काही वाहन म्हणजे त्या नदीमध्ये पळत नाही, त्याच्यामुळे आम्ही उतरल्यानंतर आमचा खाजगी ड्रायव्हर आहे, आम्हाला तर खाजगी गाड्याच वापरावं लागतं अशा वेळेस। खाजगी ड्रायव्हर उतरला, त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु जो काही जुमान नाही। अचानक गाडी चालू केली, ट्रॅक्टर चालू केलं आणि त्याला ढकलून दिलं। थोडासा बऱ्यापैकी मुक्कामार लागलेला आहे। त्यानंतर मी ट्रॅक्टरच्या समोरून थांबण्याची विनंती केली, परंतु त्यांनी काही थांबले नाही आणि जोरात ट्रॅक्टर पुढे नेला आणि नेल्यानंतर तिथं खड्डे असल्यामुळे ते ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यामुळे तो ड्रायव्हर उतरला खाली आणि त्याच्या इतर 3 साथीदाराला बोलून घेतल्यानंतर त्यांनी चौघांनी मला चौघांनी घेरलं आणि हातात काट्या बिट्या होत्या, बहुतेक रॉड बी असू शकतो। मग त्यांनी ह्याला आज खतमच करायचं म्हणून या पद्धतीनं हे करत होते। मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही थांबत नव्हते। म्हणून आता माझ्या जीवाला प्रचंड म्हणजे भीती पण निर्माण झाली होती आणि जीवाला धोका निर्माण झाल्यामुळं आणि बाकीचे सुद्धा लोक येत असल्याचे दिसत होते पुलावरून, त्यामुळे मी स्वतः हवेमध्ये सांगितलं की बाबा माझ्याकडे बंदूक आहे आणि माझ्याजवळ येऊ नका।